नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा. तळेगाव येथे केला डॉक्टर आणि सीएचा सन्मान. मावळ तालुक्यातील आपल्या अचूक व्यावसायिक कार्यकुशलतेमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा आणि सीएचा सन्मान रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCच्या वतीने डॉक्टर डे आणि सीए डेचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्यालयांमध्ये आयोजित या सत्कार समारंभामध्ये नितीन नागरे, विजय इंगळे, अशोक दाते, सुरभी नागरे, महादेव पाटील, युवराज बडे, नंदकिशोर राऊत या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच सीए सुनील खोल्लम यांचाही सन्मान यावेळेस करण्यात आला. अपघात, महामारी आदींमुळे डॉक्टरांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून डॉक्टर डे निमित्त उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करताना आनंद होत असल्याच्या भावना रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी प्रास्ताविकमध्ये व्यक्त केले. अभूतपूर्व चिकित्सा सेवा समाजाला देत सेवाभावी वृत्ती जागृत ठेवत नेहमीच समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांसाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच डॉक्टरांचा सन्मान करत असल्याच्या भावना संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर यांनी केले तर आभार पांडुरंग पोटे यांनी मानले. रक्तदान हा एक पवित्र आणि मानवतेचा व सेवेचा मार्ग आहे. आपल्या अवतीभोवती अनेक लोक आहेत ज्यांना तातडीची रक्ताची गरज आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण आणि बरेचसे लहान मुलं जे जीवनासाठी रक्तावर अवलंबून आहे, त्यांच्या जीवनात अशा आणि नवसंजीवनी आणण्याची संधी आपल्या हातून घडत आहे. आणि हे घडवण्याचं काम रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC करत आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCच्या माध्यमातून आज डॉक्टर डे व सीए डे निमित्त भव्य रक्तदान शिबिर ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्या मंदिरच्या या समारंभामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि सीए डे चा औचित्य साधून डिस्ट्रिक्टने दिलेला ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो रक्तदान करणाऱ्याला काहीतरी एखादं भेटवस्तू दिली जाते. परंतु मिलिंद शेलार यांनी ते चित्रकलेचे शिक्षक आहेत. चित्रकलेचा शिक्षक असा असतो, तुम्हाला चित्रकलेला कोण शिक्षक आहे शाळेमध्ये? घोडे सर. कसं चित्र सुंदर करतात की नाही? दिसायला सुंदर नसले तरी चित्र सुंदर करतात की नाही? चित्रकलेचा शिक्षक चित्र सुंदर काढणं, रेखाटणं, कलेवर प्रेम करणारा हा कलाकार असं म्हणलं तर वावगं ठरणार. आणि असा कलाकार कलेचा नेहमी सन्मान करणारा, कलेला मान देणारा आमचा रोटरी मेंबर यावर्षी अध्यक्ष झालाय. त्याच्या पहिल्याच दिवशी या आमचा डॉक्टर डे आणि सीए डे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. रोटरी मिलिंद शेलार यांनी प्रत्येक जो रक्तदाता रक्त देईल त्याच्यासाठी 5 लाखाचा मोफत अपघाती विम्याचं या ठिकाणी घोषणा केली आहे. आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं 20-22 रक्तदात्यांनी दिवसभरा कार्यक्रम चालणार आहे. दिवसभर रक्तदान लोक येणार आहेत. 10 ते 5 हा टायमिंग दिलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या सौर्यार्थी इथे येत आहेत. परंतु आज समाजामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. गाड्या वाढल्या, प्रत्येकाच्या घरोघरी माणसं आपली 2 तरी गाड्या असतात, 4 अशी परिस्थिती झालेली आहे. आणि तरुण मुलं गाड्या नवीन शिकतात, बेफारपणे गाड्या चालवतात. ॲक्सिडेंट आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गाड्या स्लिप होतात, प्रमाणे वाढतं अपघाताचं. त्याचं हे सगळं त्यांनी लक्षात घेऊन या ठिकाणी विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्याशी बोलणी करून विवेकानंद प्लाट्स सांगवीकर यांना विनंती केली आणि 5 लाखाचा प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी मोफत विमा या
ठिकाणी आपण रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून देतोय. फक्त ज्यावेळेस आपण बघतो तिथं एक बॉटल, एक बॅग रक्ताची जमा केलेली आहे, परंतु ती बॅग रक्ताची एक बॅग फक्त एकाच पेशंटला वापरली जात नाही. त्याच्यातून काही RBCs बाजूला असतात, काही प्लेटलेट्स बाहेर निघतात, FFP बाहेर निघतं, क्रायो बाहेर निघतं. म्हणजे रक्तदान केल्यानंतर आपण एका पेशंटचा नाही, बऱ्याच पेशंटचा जीव वाचवू शकतो. बऱ्याचदा आपल्या समाजामध्ये गैरसमजुती असतात की रक्तदान केल्यामुळे रक्त कमी होऊन जातं, परंतु तसं नसतं. रक्तदान केल्याचे बरेच फायदे असतात. रक्तदान करण्यापूर्वी आपण बऱ्याच टेस्ट करतो. त्या टेस्टमध्ये जर आपलं व्यवस्थित असेल तरच आपल्याला रक्तदान करता येतं. म्हणजे तुम्हाला रक्तदान करता येतं यातच की आपल्या तपासण्या नॉर्मल आहेत म्हणून आपलं सिलेक्शन झालेलं आहे. दुसरं, रक्तदान केल्यामुळे जे रक्त आपण रक्तदान करणार आहे ते लगेच आपल्या शरीरामध्ये काही महिन्यामध्ये भरून निघतं. रक्तदान केल्यामुळे हृदयरोग किंवा कॅन्सर यासारख्या आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळू शकते. रक्तदान केल्यानंतर आपल्या मनामध्ये एक विषय असतो की आपण कोणाचा तरी जीव वाचवला, पण त्याचबरोबर आपल्याला ते स्वतःला सुद्धा एक मानसिक आरोग्य मिळतं की आपण कोणाच्या तरी उपयोगात पडतो. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. एका रक्तदान केल्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचू शकतो. हे लक्षात ठेवून आपण सर्वांना रक्तदान करायला पाहिजे. पुन्हा एकदा डॉक्टर्स डे निमित्त जो सर्वांचा जो सत्कार केला, MIDC रोटरी क्लब तळेगाव MIDC यांचाही आभार मानतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.